नमस्ते फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय क्लास 11 स्टेट बोर्ड मधला ट्रिग्नोमेट्री 2 चा एक्सरसाइज 2.2 मधला 7वा प्रश्न. काय करायचा आहे? फाइंड द ॲक्यूट अँगल थीटा. आता आपल्याला ॲक्यूट अँगल थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर थीटाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? सर्वात पहिले ही जी दिलाय त्याच्यावर आपण एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन तयार करू. तर सोल्युशन मध्ये सर्वात आधी इक्वेशन दिली आहे म्हणून गिवन लिहू, कॉमा देऊ, ती लाईन सोडून देऊ. मग क्वेश्चन काय दिलाय? 2 cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 3 sin थीटा. आता इथे साइन आहे, इथे कॉस आहे, त्याची इक्वेशन बनणार नाही, तर आपण कॉस ले साइन मध्ये कन्वर्ट करू. काय करू? कॉस ला साइन मध्ये कन्वर्ट करू. तर आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे, कोणती? 1 - cos स्क्वेअर थीटा, सॉरी cos स्क्वेअर थीटा. ती आयडेंटिटी असते cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 - sin स्क्वेअर थीटा होते. काय होते? cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 - sin स्क्वेअर थीटा. तर आपण 2 च्या जागी 2 लिहू ना, cos स्क्वेअर थीटा च्या जागी लिहू 1 - sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 3 sin थीटा. 2 चा गुणाकार 1 सोबत 2, 2 चा गुणाकार sin स्क्वेअर सोबत -2 sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 3 sin थीटा. मग काय करू? निगेटिव्ह 2 sin स्क्वेअर थीटा आपण तिकडे घेऊन जाऊ, तो होईल पॉझिटिव्ह 2 sin स्क्वेअर थीटा. तो पॉझिटिव्ह तिकडे आहे तर तो पॉझिटिव्हच राहील आणि हा पॉझिटिव्ह 2 तिकडे जाईल, निगेटिव्ह होईल, इज इक्वल्स टू 0. आता एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन बनली, जसे प्रकारे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनते त्या प्रकारे. तर आपण काय करू? फर्स्ट ना लास्ट टर्मचा प्रोडक्ट करू. 2 × 2 2 × -2 त्याचा गुणाकार होईल -4. त्याचा गुणाकार -4 आला पाहिजे आणि त्याची वजाबाकी बेरीज ऍडिशन 3 आला पाहिजे. तर फॅक्टर कोणते राहतील? -4 + 1 -4 + 1 -4 + 1 तरी फॅक्टर होणार नाही, -3 होतील. मग कोणते फॅक्टर घेऊ? फॅक्टर कोणते घ्या? सांगा लवकर. त्याचं प्रोडक्ट येईल -4 आणि ऍडिशन आले पाहिजे 3. त्याचे फॅक्टर घेऊ आपण 4 आणि -1. तर 4 मधून -1 वजा केले तर 3 आणि 4 × -1 केले तर -4 येतील. म्हणजे आपला प्रोडक्ट आहे बनला -4 आणि आपला जर ऍडिशन केलं तर 4 - 1 चा तो बनला 3. ठीक आहे, हा -1 होता म्हणून -1 केला, कारण तो 4 + मायनस होते. मग 2 sin स्क्वेअर थीटा हे जे 3 sin थीटा लिहिले याला स्प्लिट करायचं, याला स्प्लिट करून याचा की याचे फॅक्टर लिहायचे. 4 sin थीटा -sin थीटा -2 इज इक्वल्स टू 0. आता या दोघांमधून 2 sin स्क्वेअर थीटा आणि 4 sin थीटा मध्ये आपण 2 sin थीटा कॉमन काढले. त्याच्याकडे 2 sin थीटा आहेत म्हणून याच्याकडे 1 sin थीटा राहील आणि याच्याकडून 2 sin थीटा कॉमन काढले म्हणजे +2 राहील. या दोघांमधून -1 कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये sin थीटा +2. आता आपली स्टेप टॅली करायची. तर दिलेली स्टेपचे आपण जे फॅक्टर पडले ते बरोबर आहेत का? तर 2 sin थीटा × sin थीटा 2 sin स्क्वेअर थीटा 2 sin थीटा +2 4 sin थीटा 2 sin थीटा 4 sin थीटा -1 × sin थीटा -sin थीटा प्लस × -1 × 2 2. मग हा 2 sin थीटा आणि -1 ला एका ब्रॅकेट मध्ये टाकायचं आणि sin थीटा +2 हे दोन वेळा आहेत, दोन ब्रॅकेट आहेत, त्याला एकदाच लिहायचं. sin थीटा +2 इज इक्वल्स टू 0. मग 2 sin थीटा -1 इज इक्वल्स टू 0 और sin थीटा +2 इज इक्वल्स टू 0. Therefore 2 sin थीटा -1 तिकडे जाईल तर +1 होईल आणि sin थीटा +2 तिकडे जाईल तर -2 होईल. तर sin थीटाची व्हॅल्यू होईल 1/2 आणि दुसऱ्या sin थीटाची व्हॅल्यू होईल -2. आता क्वाड्रंट सांगेल, कारण sin थीटाचे दोन व्हॅल्यू आहेत, एकाला 1/2 एकाला -2. तो sin थीटाची व्हॅल्यू 1/2 घ्यायची की -2 घ्यायची ते कोण डिसाइड करेल? तर जी sin ची कंडिशन राहते ती काय राहते? सिन्स -1 ≤ sin थीटा ≤ 1 म्हणजे sin थीटाची व्हॅल्यू हा -1 आणि 1 च्या दरम्यान आला पाहिजे. तर मग sin थीटाची व्हॅल्यू ही जे -2 आहे ती या कंडिशन मध्ये बसणार नाही, म्हणून हेच sin थीटाचं जो उत्तर राहील तो राहील 1/2. कारण 1/2 म्हणजे 0.5 होते, ते -1 to 1 च्या मधामध्ये येईल. थँक्यू.